अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारगावकर नगर इथे 26 फेब्रुवारीला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जे आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता. खूप छान पद्धतीने सोहळा झाला. मंदिर पण एक खूप छान आणि प्रसन्न करणार आहे. मंदिरामध्ये आपण जर गेलो तर मन प्रसन्न होतं. मूर्ती पण खूप छान आहे. सोहळा खूप छान झाला. पालखी मिरवणूक असेल, खूप छान पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि मंदिरामध्ये जर आपण एकदा बसलो आणि पांडुरंगाचं जर नामस्मरण जर केलं मंदिरामध्ये बसून, तर एक प्रकारची आपल्याला एनर्जी प्राप्त होते. असं खूप छान मंदिर आहे. आपण पारगावकर नगर इथं आहे. याचं जे पालखी सोहळा आहे, पालखी सोहळा पण खूप छान झाला होता. आणि भक्तिभावाने त्या दिवशी कीर्तन असेल, भंडारा असेल, या सगळ्या गोष्टी त्या दिवशी झाल्या होत्या. 26 तारखेला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये प्राणप्रतिष्ठा मूर्तीची मिरवणूक असेल, ती संपूर्ण पारगावकर नगरमध्ये मूर्तीची मिरवणूक केली होती. आणि खूप छान आणि उत्साहपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो झाला होता. आणि सगळ्यांच्या मनात एक प्रकारचा आनंद होता. कारण की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पारगावकर नगरमध्ये आल्यानंतर खूप प्रकारची जी सेवा आहे ती सेवा आपण करू शकतो. आणि पांडुरंगाची जी सेवा आहे नामस्मरण, तेच आपण जास्त प्रमाणात करू शकतो. आपण पण एकदा आला असाल तर अवश्य पारगावकर नगरमध्ये यावं, दर्शन घ्यावं. आपलं मन प्रसन्न होऊन जाईल. आणि तिथे गेल्यानंतर एक प्रकारच्या मंदिरामध्ये एक प्रकारची शांतता आहे. ती शांतता आपण नक्की अनुभव आपण घ्यावा. चक्षरदेवाहितांबोरस्ताच्युकरामुच्चारता जीवशारदा शतञ्जीवेमशारदा शतशरणुयामशारदा शतं प्रभ्रवमशारदा शतमदीनाः श्यामशारदा शतं भूयश्च शरदा त्र्यंबकं सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनासितोऽपि यमामुतात् मध्ये पारगावकर नगर मध्ये सकल सदस्यानां प्रतिनिधि भूता यजमानो अहम अस्मिन् पुण्याहि अस्याः मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त कल्पोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थित आयुः आरोग्यता प्राप्त्यर्थम सिद्धिं रमेशान जनार्दनाय हात धरू नका. विष्णु महेश्वरा सरस्वती नम्या दो सर्वकार्य अर्थ सिद्धये वंदे काशीं वां गंगा भवानी मनकर्णिका. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां 11 वेळेला नमस्कार करा. लक्ष्मी नारायणाभ्यां रामेश्वराभ्यां नमः. श्रीमंगलाभ्यां नमः. कृष्णदेवराभ्यां नमः. रामदेवराभ्यां नमः. वासुदेवराभ्यां नमः.
उजव्या हातावरती 2 चमचे पाणी घ्या. स्त्रियांनी हळदी कुंकू टाकायच्या पाण्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 विठ्ठल रुक्मिणी नुसते उभे करू नका, टेकून उभे करा. पीठ ना सगळे सगळे शेवटी सगळ्यात शेवटी करू मस्त. ते झालं की दुरडीचं घेऊ सगळ्यात शेवटी. 2 शेवटी ठेवू. शुद्ध कलश हा ना, ती दुरडी द्या, त्याच्यात पैसे जमा करून घेतो. कोणाला काही टाकायचे आपण देवाच्या स्नानाला. शुद्ध जगणं त्याच्यानंतर शुद्ध प्रत्येकाच्या हातानं एक विशिष्ट प्रकारची सेवा होऊ लागली देवीची. शुद्धोदक म्हणजे काय? नील एकदम. आलं लक्षात? हा, या ते बोलत तुमच्या हातात घाला ते स्नान. शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिवालसाश्विनः श्रीकः श्रीकाक्षोरुणते रुद्राय पशुपतये कन्नजामा अवलिका रौद्रा नमो रूपा पारजन्या.